वडिलांचं छत्र लहानपणीच हरपलं. आई अंगणवाडी सेविका. परिस्थितीही तशी बेताचीच, पण तरीही तो परिस्थितीसमोर हरला नाही. एका छोट्याशा घरात त्यानं एक मोठं स्वप्न पाहिलं आणि प्रचंड कष्ट, जिद्द आणि चिकाटीनं प्रामाणिकपणे अभ्यास केला. 2023 मध्ये झालेल्या राज्यसेवा परीक्षेत त्यानं घवघवीत यश संपादन केलं. राज्यात चक्क 10वा क्रमांक पटकावलाय. ही गोष्ट आहे तन्मय मांढरेकरची. तो राज्यात 10वा तर ओबीसी प्रवर्गातून राज्यात त्याचा तब्बल 4था क्रमांक आलाय. या निकालानं एका कष्टकरी समाजातील मुलानं आपल्या उराशी बाळगलेलं मोठं स्वप्न पूर्ण झालंय. यामुळे त्याची कोल्हापुरातच नव्हे तर अखंड राज्यात सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मला लहानपणापासून प्रशासकीय सेवेत जायचं एक स्वप्न होतं. जेव्हा 6वी 7वीत असताना त्यावेळेचे तत्कालीन मुख्याधिकारी श्री तुषार ठोंबरे सर यांना एका कार्यक्रमात पाहिलं होतं आणि त्यांच्याकडून त्यांचे अनुभव ऐकले होते. त्याच्या वेळेला कळालं की असे काहीतरी एक वेगळा मार्ग आहे ज्याद्वारे आपण प्रशासकीय सेवेत काम करू शकतो. माझं प्राथमिक शिक्षण हे जया आदिनाथ चौगुले विद्यामंदिर इथे झाले. तर माझं माध्यमिक शिक्षण 5वी 10वीपर्यंत शिक्षण मी सरस्वती हायस्कूलमध्ये पूर्ण केलं. सरस्वती हायस्कूलात असताना मला वाचनालयाची गोडी लागली आणि जेव्हा मी CIAT मुंबई तिथे ॲडमिशन घेतलं होतं तेव्हा तिथं कोवर MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मला सहकार्य केलं. म्हणजे राष्ट्र सेवा दलाच्या पुण्याच्या लायब्ररीत मी सकाळी 6 वाजता म्हणजे जेव्हा वॉचमन गेट उघडायचा तेव्हा मी यायचे. ते रात्री 11 वाजेपर्यंत हा पूर्ण अभ्यास पूर्ण करायचे. म्हणजे दिवसातील एक 12 ते 14 तास ही माझ्या अभ्यासाची स्ट्रॅटर्जी होती. पण या सर्वांच्याच एक सहकार्यानं म्हणजे त्या सर्वांनी आपापलं दिलेल्या एक बहुमूल्य योगदानामुळं आज मी इथेपर्यंत ह्या यशापर्यंत आलो असं मला वाटतं. तर विद्यार्थ्यांनी ही परीक्षा काय आहे नेमकं समजून घेतलं पाहिजे. कारण विद्यार्थी कसं असते एका वेळा वेगवेगळ्या परीक्षा टार्गेट करत असतो आणि प्रत्येक परीक्षेची मागणी वेगवेगळी असते. भलेही तुम्ही UPSCचा अभ्यास केला असाल पण तुम्हाला MPSC किंवा कंबाईंड सोपी जाईलच असं नसतं. प्रत्येक परीक्षेची एक डिमांड असते आणि जेव्हा विद्यार्थी तो परीक्षा डिटेलमध्ये समजून घेतो तेव्हा तो परीक्षेत नक्कीच यश मिळवून घेऊ शकतो. आता जे नव्यानं MPSC करत आहेत किंवा जे 24चा अटेम्प्ट देत आहे जो आपला ऑब्जेक्टचा खरं तर शेवटचा हे संधी आहे ती, तर ती जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत त्यांना मला इतकं सांगायला आवडेल की तुम्ही तुमची नोट्स रेडी ठेवा. जेव्हा तुम्ही पेपरच्या आदल्या दिवशी अख्खं पुस्तक घेऊन वाचायला लागता आणि त्यावेळी तुमचं जे बर्डन येतं तर साहजिकच तुमचा त्या दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये परफॉर्मन्स वीक होऊन जातो किंवा तुम्ही त्या कट ऑफ लाईनपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे तुमची सगळ्या विषयाचे प्रॉपर नोट्स रेडी ठेवा आणि जेव्हा नोट्स काढून झाले तर ते तुमची मल्टिपल रिव्हिजन द्या त्याला. म्हणजे माझं तर वीकली रिव्हिजन शेड्यूल असायचं, मंथली रिव्हिजन शेड्यूल असायचं आणि त्याबरोबर त्या सगळ्यांचा गाभा घटक म्हणजे PYQ. जर त्या विषयाचे PYQ तुम्हाला लिटरली तोंडपाठ असतील आणि आयोग नेमकं काय विचारतंय आणि आपण काय वाचतो ह्यामुळे तुम्हाला जर लिंक कळाली ना तर तुम्हाला ह्या परीक्षांमधलं एक तुम्हाला टॅक्ट समजून जाईल आणि या परीक्षेत तुम्हाला यश मिळणं खूप सोपं होऊन जाईल.